नमस्कार मित्रांनो, कल्पना करा एक असा सुपरस्टार ज्याचा सिनेमा रिलीज झाला की राज्याला सुट्टी लागते, ज्याच्या एका इशाऱ्यावर लाखो फॅन्स रस्त्यावर उतरतात आणि आता तोच सुपरस्टार राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतोय. होय, आपण बोलतोय थलपती विजय बद्दल. तामिळनाडूच्या राजकारणात 2026 मध्ये जो भूकंप आलाय त्याने संपूर्ण भारताला विचार करायला लावलाय. विजयने सिनेमाच्या शिखरावर असताना कोट्यावधी रुपयांची ऑफर नाकारली आणि राजकारणात एंट्री घेतली. पण इथे प्रश्न हा नाहीये की विजय मुख्यमंत्री कसा झाला. खरा प्रश्न हा आहे की तामिळनाडूत असं काय आहे की जिथं तिथले लोक फक्त सिनेमातल्या हिरोंना आपला देव आणि नेता मानतात. आणि सर्वात मोठा प्रश्न, आता विजय नंतर कोण? त्याला अजित कुमार की सिंगम सूर्या? आपण तामिळनाडूच्या राजकारणाचं असं पोस्टमॉर्टम करणार आहोत जे तुम्हाला कोणत्याही न्यूज चॅनलवर पाहायला मिळणार नाही. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विजयची राजकारणातील एंट्री रातोरात झालेली नाहीये. एका सुपर हिट ब्लॉकबस्टर सिनेमासारखं प्लॅन केलं गेलं होतं. जेव्हा विजयने फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या तमिळगा वेत्री कळगम या पक्षाची घोषणा केली, तेव्हाच त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी 2026च्या विधानसभा निवडणूक लढणार आणि त्याने ते करून दाखवलं. विजयचा फॉर्म्युला काय होता? गेल्या 10 वर्षात विजयने कथी, मर्सल आणि सरकार सारख्या सिनेमातून थेट सरकार, जीएसटी आणि कॉर्पोरेट भ्रष्टाचारावर हल्ला चढवला. तो पडद्यावर आधीच लोकांना तारणहाण पडला होता. तर ग्रासरूट नेटवर्क अशा पद्धतीचं आहे की विजयचे फॅन क्लब्स फक्त दूध आणि हार घालण्यापुरते मर्यादित नव्हते. ते ब्लड डोनेशन कॅम्प चालवायचे, पूरग्रस्तांना मदत करायचे आणि मोफत ट्युशन घ्यायचे. म्हणजेच तो अनेक वर्षापासून स्वतःची पॉलिटिकल आर्मी तयार करत होता. कमल हसन आणि रजनीकांत आले, पण ते विजय सारखे यशस्वी का होऊ शकले नाहीत? कारण विजयने वयाच्या 50व्या वर्षी पीक करिअर मध्ये रिस्क घेतली. त्याने तरुणांचा नेता ही स्पेस कॅप्चर केली. पण मित्रांनो, विजय हा पहिला नाहीये. इतिहास पाहिलं तर तमिळ लोक अभिनेत्यांनाच का निवडतात? उत्तर भारतात आपण राजकारणी आणि अभिनेते वेगळे मानतो, पण तमिळनाडूत सिनेमा हाच राजकारणाचा जाहीरनामा, ज्याला आपण मॅनिफेस्टो असतो. हे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. 1950च्या दशकात त्या काळी द्रविडियन चळवळ सुरू होती. पेरियार आणि अण्णादुराई यांना ब्राह्मणी वर्चस्व, हिंदी भाषेची सक्ती आणि अंधश्रद्धा या विरोधात लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. मग त्यांनी काय वापरलं? सिनेमा आणि नाटक. लेखक ते मुख्यमंत्री. तुम्हाला माहित आहे का, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी हे मुळात एक जबरदस्त स्क्रिप्ट रायटर होते. त्यांनी सिनेमातून समाजातील जातीभेद आणि अन्यायावर डायलॉग्स लिहिले. तर MGR, द गॉड ऑफ तमिळ सिनेमा. त्यानंतर आले MG रामचंद्रन. हे नेहमी पडद्यावर गरिबांचा कैवारी, शेतकरी, रिक्षावाला अशाच भूमिका केल्या. पडद्यावर MGR कधीच दारू पित नसत, सिगरेट ओढत नसत. ते खऱ्या आयुष्यातील तसेच आहेत. यावर लोकांचा विश्वास बसला. जेव्हा MGRनी स्वतःचा पक्ष काढला तेव्हा लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि ते सलग 3 वेळा मुख्यमंत्री झाले. आणि त्यानंतर आली अम्मा म्हणजे जयललिता. त्याही सुपरस्टार होत्या. तमिळ लोकांची मानसिकता अशी आहे की जो पडद्यावर खलनायकाला मारून गरिबांना न्याय देतो तोच खऱ्या आयुष्यातला आपल्या संकटातून वाचवेल. याला आपण सेव्हियर कॉम्प्लेक्स म्हणू शकतो. साऊथ इंडियन फॅन क्लब्स, ज्याला रसिगर मंडरम्स, आणि सायकोलॉजिकली आपण या ठिकाणी थोडसा त्याच्यावरती प्रकाश टाकूया. आता तुम्ही म्हणाल, पण हे तर फक्त फॅन्स आहेत, मतदार थोडेच आहेत. इथेच आपण चुकतो. तमिळनाडूत रसिगर मंडरम्स म्हणजेच फॅन क्लब्स हे फक्त फॅन्स नसतात, ते पॉलिटिकली केडर असतात. जेव्हा एखादा स्टार सिनेमा रिलीज होतो किंवा करतो तेव्हा त्याचे हजारो फॅन क्लब्स तिकीट वाटण्यापासून ते गर्दी जमवण्यापर्यंत सगळं मॅनेज करतात. हेच फॅन क्लब्स जेव्हा तो स्टार राजकारणात येतो तेव्हा बूथ लेवल वर्कर्स म्हणून काम करतात. दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल कनेक्शन असतो. उत्तरेत राजकारण जातीच्या आणि धर्माच्या नावावर होतं, पण तामिळनाडूत राजकारण तमिळ अस्मिता आणि सिनेमा स्टार्स असली भक्ती, हिरो हा त्यांच्या कुटुंबाचा भाग बनलेला असतो. त्यामुळे जेव्हा विजय सारखा नेता मी तुमच्यासाठी काम करणार असं म्हणतो तेव्हा लोकांना तो राजकारणी वाटत असतो. तर आपला मोठा भाऊ वाटतो. पुढे कोण? थला, अजित की सूर्या? आता विजयने तर CM ची खुर्ची गाठली, पण सिनेमाची जागा कोणीतरी भरणार ना. आणि राजकारणात विरोधी पक्षही हवा. मग पुढचा नंबर कोणाचा? अजित कुमार की सूर्या? चला दोघांचं स्वॉट अनालिसिस करूया. कॅडेट नंबर 1 अजित कुमार. अजित हा विजयचा सर्वात मोठा स्पर्धक आहे. त्याची फॅन फॉलोईंग अफाट आहे, पण अजित राजकारणात येण्याची शक्यता 0.1% आहे. का? कारण अजित हा एकदम प्रायव्हेट माणूस आहे.
त्याने 2011 मध्ये आपले सगळे फॅन क्लब्स अधिकृतरित्या बरखास्त केले. तो स्वतःच्या सिनेमाचे प्रमोशनलाही जात नाही. तो स्पष्टपणे सांगतो, मी अभिनेता आहे, माझं काम फक्त एंटरटेनमेंट आहे. पण राजकारणात काही होऊ शकतं. जर भविष्यात तामिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आणि लोकांनीच त्याला रस्त्यावर उतरून बोलवले तर अजितचा मास अपील कोणत्याही नेत्याला घाम फोडू शकतो. कॅडिएट नंबर 2, सूर्या द डार्क हॉर्स. आता बोलूया सूर्याबद्दल. जर मला विचाराल तर सूर्या हा राजकारणासाठी परफेक्ट कॅन्डिडेट आहे. का? सामाजिक भान. सूर्या अगारम फाउंडेशन चालवतो, ज्यातून त्याने हजारो गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले. निर्भय विचार आहे. नीट परीक्षा असो की शैक्षणिक धोरण असो, सूर्याने नेहमी सरकारला थेट प्रश्न विचारले. सिनेमातून मेसेज देतोय. सोराईर पोत्रू आणि जय भीम सारख्या सिनेमातून तो आधीच क्रांतिकारी हिरो म्हणून प्रस्थापित झालाय. सूर्या थेट विजयाच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, पण तो एक थिंक टँक किंवा विचारधारा म्हणून तमिळ राजकारणात नक्कीच मोठा भूमिका बजावू शकतो. तो असा नेता असेल जो मासपेक्षा क्लास आणि एज्युकेशनवर फोकस करेल. तर मित्रांनो, तामिळनाडूचे राजकारण हे जगातील सर्वात युनिक राजकारण आहे. इथे चित्रपट आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विजयने मुख्यमंत्र्यांची खुर्ची जिंकून इतिहास नक्कीच रचलाय, पण तमिळ जनतेच्या अपेक्षाचं ओझं पेलणं हा सिनेमाच्या क्लायमॅक्सपेक्षाही मोठा संघर्ष असणार आहे. विजय हा खऱ्या आयुष्याला नायक ठरेल की राजकारणाच्या दलदलीत फसेल हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, तामिळनाडूत सिनेमा कधीच संपत नाही आणि राजकारण कधीच थकत नाही. तुम्हाला काय वाटतं, विजय एक चांगला मुख्यमंत्री ठरू शकेल का? आणि भविष्यात अजित की सूर्या यापैकी कोणी राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं? मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसाठी. आणि व्हिडिओ टाकण्यासाठी विलंब झाला. थँक्यू.